लोकांना जाण्यासाठी रोडची जी बाउंड्री आहे ती कळाली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक असेल, बसवेश्वर महाराजांचा चौक असेल आणि अनेक गडिंग्लज शहरामध्ये चौक असतील, हे सुशोभीकरण ह्या निमित्तानं करण्याचं आमचे नगराध्यक्ष माननीय महेश तुरबटमे साहेब यांची जी संकल्पना आहे ती आम्ही सत्यात उतरण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून, तसेच आमचे नेते या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आमचं दैवत आदरणीय मुश्रीफ साहेबांची जी संकल्पना आहे की गडिंग्लज शहर हे विकासाच्या दृष्टीनं पुढं न्यायचं, हे गडिंग्लज शहर जिल्ह्याच्या नकाशावर कसं येईल, महाराष्ट्राच्या नकाशावर कसं येईल, त्या पद्धतीनं जो आमचा प्रयत्न आहे आणि जी नगराध्यक्षांची जी संकल्पना आहे ही सुंदर गडिंग्लज ही 100% आम्ही सत्यात उतरण्याचा आम्ही डेव्हलप झाला. आमच्या घरामध्ये एक इन्सिडेंट झाला की एक मुलगा गाडी स्लिप झाली आणि सिमेंटच्या कपस्टोनवर त्याचं डोकं आदळलं आणि तो ऑन द स्पॉट गेला. त्याच्यानंतर मग ही कन्सेप्ट डेव्हलप झाली. माझे मिस्टर त्यांनी ही कन्सेप्ट डेव्हलप केली आणि त्याच्यावर सगळ्यात पहिलं लाईफ सेव्हिंग आहे आणि ॲक्सिडेंट कंट्रोल करण्यासाठी हा प्रोडक्ट डेव्हलप झालेला आहे आणि प्लस तो ब्युटिफिकेशनचा पण एक पार्ट झालेला आहे आणि त्या हिशोबाने आपण त्याच्यावर काम करतोय. हा प्रोजेक्ट आतापर्यंत आपण कुठे कुठे राबवला आहे? पॅन इंडिया काम करतो आपण. ठाणे, कल्याण, डोंबिवली, बँगलोर, मैसूर, चेन्नई, पॉंडिचेरी, अंबाला, लेह लडाख, झांसी, ओरिसा, खूप ठिकाणी त्याचा आता आपलं सगळीकडे प्रोजेक्ट चालू आहे. गडिंग्लजमध्ये कशा पद्धतीने राबवला हा प्रोजेक्ट? लाईफ सेव्हिंग म्हणूनच पहिला आपण इंट्रोड्यूस करायचं की आणि व्हेकल डॅमेज कमी, ॲक्सिडेंट कंट्रोल करण्यासाठीच आपण हा प्रोजेक्ट गडिंग्लजमध्ये संकल्पना घेऊन सरांना भेटायला आली आहे आणि त्या हिशोबाने आता आपण पुढे काम करणार आहे. आपलं नाव? आरती कमलेश शाह, पुणे. धन्यवाद. संकल्प आज शहाताईंच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी समजला. त्याचबरोबर गडिंग्लजमध्ये जे सुशोभीकरणाचं जे काम चालू आहे आणि सौंदर्यासाठी त्याचबरोबर वृक्ष प्राधिकरणासाठी जे गडिंग्लज शहरानं एक अभिनव उपक्रम या ठिकाणी सुरू केला, हरित शहर आणि ग्रीन एनर्जी सिटी, त्या कन्सेप्टमध्ये ही एक योजना आम्ही या ठिकाणी घेण्याचं नियोजित केलेलं आहे. ह्या योजनेच्या माध्यमातून अपघाताचे वाढते प्रमाण आणि जे काय अपघात होत असतात किंवा ज्या काय गाड्या याला त्या फुटपाथ किंवा त्याच्या बाजूला येऊन थोड्याशा डॅमेज वगैरे होऊन कंट्रोल वगैरे ज्या गोष्टी घडत असतात त्याच्यामध्ये दुखापत होण्याचं प्रमाणसुद्धा फार मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. तसेच एखादं जीव गमावण्यासारखा जो प्रसंग येतो तो सुद्धा ह्या ठिकाणी वाचण्याचा सुद्धा चान्सेस त्याचे ह्या कन्सेप्टमुळे जास्त असल्या कारणानं गडिंग्लजच्या सौंदर्यामध्ये सुद्धा याचा भर पडत असल्या कारणानं हा प्रोजेक्ट ह्या ठिकाणी आम्ही राबवायचा एक निराधार ह्या ठिकाणी केलेला आहे. ह्यासाठी सगळे बांधकाम सभापती, आमचे बालकल्याणचे सभापती, बऱ्याचशा नगरसेवकांचं सुद्धा ह्याबद्दलचं थोडंसं मत एक सकारात्मक असल्या कारणानं येत्या काही दिवसामध्ये हे काम आपल्याला शहरात ह्या ठिकाणी पाहायला मिळेल. धन्यवाद.